Mumbai Tuck brought to you by Cotton King. Soft, comfortable, air-washed fabric. Aerosoft by Cotton King. आमची कॉलेज COEP आता हां. गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि टॉप कॉलेज आहे महाराष्ट्राची, पण तरी फीज खूप हाय आहे आमची. म्हणजे एक्सेप्शनली हाय, इतकी हां. नसते युजली गव्हर्नमेंट कॉलेज. तर इतकं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये येऊन पण इतकी फीज घेतला म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि फीज खूप जास्त आहे. म्हणजे तर अकॉर्डिंग टू प्रत्येक कॅटेगरी जरी म्हटली हां. तरी जास्त आहे. गव्हर्नमेंटकडून आमची फीज येत नाही आहे. ओके, तुमचं किती दिवस नाही आले? खूप वर्ष झाली. खूप वर्ष आले. तुमची पण फीज नाही आली का? गव्हर्नमेंटने दिली आहे सगळ्यातली? अजून तुमचं आलेले नाहीत का? भरलेलेच नाहीत? नाही, फीज भरले हां. पण म्हणजे कसं नाही, माझं असं म्हणणं आहे की काही अनुदान येत असेल ना, तर तसं काय होत? स्कॉलरशिप्स आलेत का? नाही, स्कॉलरशिप नाही आली. नाही. किती दिवसापासून नाही? त्याची काय आयडिया नाही, Okay. पण आम्हाला यावर्षी तरी नाही आली. या वर्षी आलेली नाही स्कॉलरशिप. त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलं. बस DSY स्टुडंट्सला त्यांनी रेग्युलर रूम नाही अलॉट केले. एक मोठा हॉल आहे, त्याच्यात आम्ही नियर बाय 16 गर्ल्स राहतो. एका हॉलमध्ये 16 जणी हो, राहतात. आम्ही 16 गर्ल्स राहतो आणि बाकीचे जे त्यांनी चार्जेस वगैरे घेतले ते नॉर्मलच घेतले आहे. हां. जे म्हणजे ज्या फॅसिलिटीज रेग्युलर स्टुडंट्सला मिळतात, हां, जसे हां. सेपरेट 3 सीटर रूम्स वगैरे, ते आम्हाला नाही मिळत. आत्ताच्या सिनॅरिओला बघून मला असं वाटतं की एव्हरीवन इज जस्ट रनिंग टू ग्रॅबिंग जेन्झीज अटेन्शन. त्यांचं रिअल प्रॉब्लेम कुणी बघत नाहीये. दिल्लीतल्या जंतर मंतर आंदोलनानंतर राजकारणातल्या प्रत्येक माणसाला एका घटकाची काळजी घ्यावीशी वाटते, तो आहे जनरेशन झेड. म्हणजे नरेंद्र मोदींनी सेल्फी स्टिकपासून म्हणजे सेल्फी कॅमेऱ्यापासून सुरुवात केली, तिथपासून ते कुठपर्यंत पोहोचले, ते अगदी विद्यार्थ्यांसोबत संवाद करायला तयार झाले. तिच्या पुढे जाऊन पुण्यामध्ये आत्ता जेनझी फेस्ट वगैरे मनसेने भरवलं आणि आता काय होतंय, आता छात्रों की गूंज होत आहे. राहुल गांधी पुण्यात येत आहेत आणि त्याच्या आधी मी आत्ता आहे शिवाजीनगरपासून तुम्ही पुढे आलोय की COEP कॉलेज लागतं अभियांत्रिकी, तिथं आलोय. इंजिनिअरिंगचे मोठं कॉलेज आणि लोकांना इथे ॲडमिशन घ्यायचं असतं. म्हटलं पोरांचे प्रॉब्लेम्स काय आहेत नक्की, किंवा राहुल गांधी येणार त्याच्याबद्दल त्यांना काय वाटतं, एकदा जरा विचारू तरी. हाय, कुठून आलाय तुम्ही? मी पुण्याचीच आहे. ओके, तू पुण्याचीच आहेस? हां. बरं बरं बरं. मग सध्या न्यूज वगैरे फॉलो करतेस का? इतकं नाही. इतकं नाही करत? इतकं नाही करत. पण मग तू कॉक्रोच जनता पार्टी तुला माहिती असेल, हां. ते माहिती तुला. पण मग आता सांग, माझ्या माहितीनुसार परवा राहुल गांधी येतात पुण्यामध्ये, छात्रों की गूंज असा त्यांचा कार्यक्रम आहे. So, काय तुला वाटतं का राहुल गांधींबद्दल किंवा ह्या अशा कार्यक्रमांबद्दल? म्हणजे फर्स्ट शुअर आता तिकडे जे लोक फेस करतात प्रॉब्लेम्स, ते लोक तिथे जातील आणि स्वतःचे प्रॉब्लेम्स कन्सर्न्स रेस करतील, तर मग त्यांना असं प्लॅटफॉर्म भेटेल की स्वतःचे प्रॉब्लेम्स रेस हां, हां. करायला. तर मग त्याच्याने चांगलंच होणार आहे, कारण मग चांगलं होणार आहे. मीडिया पण पार्टिसिपेट होईल आणि मग हां. प्रेशर वाढतो असा गव्हर्नमेंटवरती pressure वाढतं. बेटरमेंट. ओके ओके ओके. काय प्रॉब्लेम्स आहेत एज्युकेशन मध्ये तुला वाटतं? तू काय फेस फॉर करतेस आता? एक्झाम्पल आमची कॉलेज आहे COEP आता हां. गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि टॉप कॉलेज आहे महाराष्ट्राची, पण तरी फीज खूप हाय आहे आमची. Oh. म्हणजे एक्सेप्शनली हाय, इतकी हां. नसते युजली गव्हर्नमेंट कॉलेजेस. तर इतकं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये येऊन पण इतकी फीज भरणं म्हणजे हे नाही वाटत आम्हाला. तर मग ते फीज खूप आहेत. पण मग तशा तुम्हाला अम्युनिटीज दिल्या असतील ना, किंवा तशा तुम्हाला गोष्टी प्रोव्हाइड केल्या असतील की? प्रोव्हाइड केलेत, पण म्हणजे सपोर्ट गव्हर्नमेंटकडनं पण भेटतो ना कॉलेजला. तर मग ओके. तर लाईक मग हॉस्टेल्स वगैरे गोष्टी ते आहेत का बऱ्या की नाही तिथे? मला माहित नाही. नाही, तू लोकलेट असते, मग तुला Localite. ते रस आहे. तू कुठून आलीस ताई? मी वर्धेवरून वर्ध्यावरून आलीस? बरं. कोणत्या इयरला काय करतेस? सेकंड इयरला आहे. CS डिपार्टमेंट. ओके, CS डिपार्टमेंटला आहे. मग तू हॉस्टेलला राहतेस? कुठे राहतेस? हां, hostel. हॉस्टेलला राहते. साफ चकाचक आहे, मस्त आहे सगळं? हां, बरं आहे, बरं आहे. मग काय प्रॉब्लेम्स आहेत तुमचे आत्ताच्या सगळ्या पिढीचे? जसं आता हे जे तिन्ही कन्सर्न जे राईज केलं तेच आहे की हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि फीज खूप जास्त आहे. म्हणजे तर अकॉर्डिंग टू प्रत्येक कॅटेगरी जरी म्हटली हां. तरी जास्त आहे. घरचे काय करतात? घरचे मम्मी हाऊसवाईफ आहे मम्मी. वडील काय करतात? आय एम सॉरी. ओके, शी इज ऑर्फन. ओके, आय एम सॉरी, आय एम नॉट अवेअर ऑफ दॅट. सॉरी, आय एम सॉरी. मग मला सांग की आता जेव्हा तू इथे आहेस, बरोबर, तू इथे कॉलेजमध्ये एज्युकेशन घेतेस, तर फीजच्या अपार्ट फ्रॉम फीज तुला काय प्रॉब्लेम जाणतात की अरे हे व्हायला पाहिजे, हे होतच नाही? तसं काही नाही आहे. तसा काय इश्यू नाही आहे. मग तुला काय वाटतं की समजा जर राहुल गांधी पुण्यात येतात, छात्रों की गूंज म्हणतात, मग ह्या अशा गोष्टी झाल्या पाहिजेत, नाही झाल्या पाहिजेत, की याची काही गरज नाही तुला वाटतं? व्हॉट इज युअर ओपिनियन? नाही, अशा गोष्टी म्हणजे झाल्या पाहिजे. हां, खूप साऱ्या जणांचे वेगवेगळे कन्सर्न्स आहेत, जे त्यांच्यानुसार झाल्या पाहिजे. झाल्या पाहिजेत. तू जाणार आहे का? जाणार आहे? तसं तर अजून ठरवलेलं नाही? ठरवलेलं नाही काय? तुझी पण फीज जास्त आहे का? हा,
कोणत्या इयरला आहेस? मी सेकंड इयरला हा. आहे, AIML ब्रांच आहे माझी. हा. आणि तेच कॉलेजची फीज वगैरे खूप जास्त आहे आणि ऑर्फन कॅटेगरीची आहे मी, तर वरून आमचं फीज वगैरे येत नाही खूप वर्ष झालं. हा. तर तेच गोष्ट सांगायची. ओके, म्हणजे मग आता ह्या सगळ्याच्या फीज गव्हर्नमेंटकडून तुम्हाला एड्स वगैरे मिळतात का काही? नाही, गव्हर्नमेंटकडून आमच्या फीज येत नाही आहेत. तर ओके, तुमचं त्याच्यासाठी किती दिवस नाही आले? खूप वर्ष झाले. खूप वर्ष आले. हम्म. ए, तुमची पण फीज नाही आली का? गव्हर्नमेंटने दिली आहे सगळ्यातली अजून तुमचं आले नाहीत का? भरलेलेच नाहीत? नाही फीज भरले हा. पण म्हणजे कसं नाही माझं असं म्हणणं आहे की काही अनुदान येत असेल ना, तर तसं काय होत नाही. स्कॉलरशिप्स आलेत का? नाही स्कॉलरशिप नाही. नाही आली. नाही. किती दिवसापासून नाही? त्याची काय आयडिया नाही पण Okay. आम्हाला यावर्षी तरी नाही आलं. या वर्षी आलेली नाही स्कॉलरशिप. ओके ओके ओके. ताई तू कुठली आहेस? मी धुळ्याहून आले. धुळ्यावरून आलीस आणि कोणत्या इयरला आहेस? मी आता DS5 स्टुडंट आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मेकॅनिकल इंजिनिअरला. सेकंड ओके, मग राहतेस हॉस्टेलला? येस, हॉस्टेल वगैरे सगळं चांगलं आहे? हां, हॉस्टेलच्या फॅसिलिटीज वगैरे सगळं चांगलं आहे. हां. आणि त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलं. बस DS5 स्टुडंट्सला त्यांनी रेग्युलर रूम नाही अलॉट केले. हम्म. एक मोठा हॉल आहे, त्याच्यात आम्ही नियर बाय 16 गर्ल्स राहतो. एका हॉलमध्ये 16 जणी हो, राहतात. आम्ही 16 गर्ल्स राहतो. आणि बाकीचे जे त्यांनी चार्जेस वगैरे घेतले ते नॉर्मलच घेतले आहे. हां. जे म्हणजे ज्या फॅसिलिटीज रेग्युलर स्टुडंट्सला मिळतात, जसं हां, की हां. सेपरेट 3 सीटर रूम्स वगैरे, ते आम्हाला नाही मिळत. ओके, रेग्युलर स्टुडंट्सला मिळतात ते तुम्हाला आता मिळत नाही. नाही. त्या मिळाल्या पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. हां, किंवा आम्ही त्यांना हां. विचारलं होतं की हम्म. आम्हाला काही थोड्या दिवसांनंतर मिळतील का वगैरे, तर त्याच्यावर त्यांचा वेग रिप्लाय होता, क्लिअर रिप्लाय नव्हता. ओके, वेग रिप्लाय होता. पण मग तू आता मला सांग की मला असं दिसतंय की प्रत्येक पॉलिटिकल पार्टीला जनरेशन झेडला, तुमच्या जनरेशनला एनकॅश करायचंय प्रत्येक. म्हणजे प्राईम मिनिस्टर पासून ते पुण्यात ते मनसेचं फेस्ट असेल की आता राहुल गांधी येत आहेत, ते काय वाटतं तुला ह्या सगळ्याबद्दल की पॉलिटिकल पार्टीज बद्दल? पॉलिटिकलमध्ये जसं काही कुणाशी बायस ओपिनियन नाही, पण आत्ताच्या सिनारिओला बघून मला असं वाटतं की एव्हरीवन इज जस्ट रनिंग टू ग्रॅबिंग जेन्झीज अटेन्शन. म्हणजे रिअल प्रॉब्लेम कुणी बघत नाहीये, जस्ट अटेन्शन बघतं. आता कॉक्रोच जनता पार्टीने केलं की त्यांनी एज्युकेशन मिनिस्टर चेंज केला, पण त्याच्यासाठी त्यांनी काही म्हणजे कन्सिडरेशनच नाही ठेवले की नवीन जो एज्युकेशन मिनिस्टर आला पाहिजे त्याच्यासाठी काहीतरी क्रायटेरिया त्यांनी ठेवायला पाहिजे होतं. त्यांनी जेनझीचं अटेन्शन खूप ग्रॅब केलं आणि त्यांनी रिअल पॉइंट्स उचलले, ज्याला बरोबर. आम्ही सगळे सपोर्ट करतो. हां. पण त्याच्यानंतर आपण जे प्रॉब्लेम आयडेंटिफाय करतोय त्याला आपण एक सोल्युशन पण दिलं पाहिजे आपल्या एंडने, किंवा मग सजेशन्स दिले पाहिजे गव्हर्नमेंटला. सो तिथे कुठेतरी अनबॅलन्स झालेलं आहे असं मला वाटतं. इम्बॅलन्स झालाय तो. तर आता मला सांग, म्हणजे नॉट एनी. तुला असं वाटतं का की तुझ्या गव्हर्नमेंट कॉलेजला सुद्धा फीज जास्त आहेत किंवा कमी आहेत? काय वाटतं तुला की ठीक आहे? हो, जास्त. इथे म्हणजे ओपन कॅटेगरी मधून 1,56,000 फीज आहे. आणि मी ओबीसी गर्ल कॅन्डिडेट आहे म्हणून मला 80,000 DSY ची फीज लागली. ओके. सो माझ्यासाठी एकाच वेळी 80,000 भरणे माझ्या फॅमिलीवरती फायनान्शियल बर्डन होतं. आणि मी डिप्लोमाला होती तेव्हा मला फर्स्ट इयरला NSP मधून माझं सिलेक्टेड झाली होती मेरिट बरं. लिस्टमध्ये. NSP ची स्कॉलरशिप असते हां, हां. 50,000 रुपीज, तर त्यात. पण मग मला फर्स्ट इयरला भेटली आणि सेकंड इयरला टेक्निकल इश्यू झाला त्याच्यात काहीतरी, आणि हां. मला रिन्यूअच करता आलं नाही आणि माझी 2 वर्षांची म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे फर्स्ट इयरला जी स्कॉलरशिप मिळाली ती सेकंड आणि थर्ड इयरला तुला रिन्यूअच नाही झाली. माझं म्हणजे OTR इनव्हॅलिड म्हणत होतं. मी खूप त्यांना रीच करण्याचा प्रयत्न केला. मी ग्राम्स वरती पण हे टाकलं, पण ते जस्ट असं म्हणतात की हे ट्राय करा ते करा, जस्ट नॉर्मल रिप्लाय देतात. ते तर कोणी आपला जो मेन प्रॉब्लेम आहे तो आयडेंटिफाय करायचं हेच नाही. आणि नाहीये. इथला फीचा इश्यू म्हणजे मला डिप्लोमामध्ये मला कुठली स्कॉलरशिप नाही मिळाली. मला ओपन मधून फी भरावी लागली. माझी कॅटेगरी ओबीसी होती, तरी पण ऍडमिशन पण ओबीसी मधून झालेलं होतं. पण तरी पण फीज मात्र ओपनची भरली. हो, मी ओपनची भरली. लास्टला पूर्ण ते कॅल्क्युलेशन करून मग एक्स्ट्राची फी घेतली त्यांनी माझ्याकडून. हे GPNला झालेलं. मग इथे येऊन आता एकाच वेळी 80K भरणं हे खूप मोठं बर्डन होतं फायनान्शियल. कारण मागे पण माझं काही असं एज्युकेशनमध्ये हेल्प नाही झालेली गव्हर्नमेंटकडून, आणि आता परत. आणि मग त्यात आम्हाला असं वाटतं की जी अदर फी घेतली ती 45,000 घेतली, ती खूप जास्त आहे. गव्हर्नमेंट कॉलेज आणि महाराष्ट्राचं टॉपचं कॉलेज, आणि इथे येण्यासाठी म्हणजे महाराष्ट्रातील किंवा प्रत्येक मुलाची इच्छा असते. महाराष्ट्राच्या बाहेरचेही खूप सारे लोक जे बरोबर आहे. असतात ते ॲस्पायर असतात. तर
मग त्याच्यात जर म्हणजे ते पण आपली इच्छा राहिली तर त्याच्यात हा आपला एक कन्सिडरेशन ठेवावं लागतं की तिथली फी ते म्हणून खूप सारे स्टुडंट्स मागे जातात. जसे माझे DSY फ्रेंड्स आहेत भरपूर हो. ज्यांना COEP म्हणजे ब्रँच चेंज करून किंवा त्यांच्याच ब्रँचमधून सुद्धा भेटत होतं, पण त्यांनी कॉलेज कॉम्प्रोमाइज केलं फीससाठी आणि पूर्ण ते ओके, फी ओके, स्ट्रक्चर आणि ओके. हॉस्टेलचं स्ट्रक्चर बघून तो ही बघून. रियालिटी आहे. आहे खरं आहे. येस, ही रियालिटी आहे कारण आमचेच फ्रेंड्स ज्यांनी ज्यांनी कॉम्प्रोमाइज केलं कॉलेज. हो हो. कारण मित्रांनो तुम्ही कुठल्याच आहे? या ना इकडे, या इकडे. हाय, तू कुठला आहेस मला सांग. पुण्यातलाच आहे. पुण्यातून कुठे आलास, कुठून आलास तू मला सांग. पुण्यातून मंचर शिनोली. मनसरचा आहे तू. तू माझ्याच गावचा आहे. हा हम्म. मग तिकडून आता आहे. काय तर चाललंय माझा मग? हा. पहिला मुद्दा असा आहे तर हा. ऑर्फन स्टुडंटसाठी बाकीच्या कॉलेजांना स्कॉलरशिपची फीस जाते तर COEP ला काय येत नाही. स्कॉलरशिप नाही मिळत आहे? नाही, ऑर्फनची स्कॉलरशिपच ह्या कॉलेजला येत नाही. नाही ते ऑर्फनची स्कॉलरशिप नाही येत. 2-3 वर्षांपासून असं झालेलं आहे. हम्म. आणि मेन मुद्दा म्हणजे फीज स्ट्रक्चर पण जास्त आहे. तर जे गरीब घरातले मुलं असतात त्यांना एवढे टक्के पाडून कॉलेज कॉम्प्रोमाइज करायला लागतं फीमुळं. तर हा एक मुद्दा आहे. तर फी स्ट्रक्चर मध्ये जरा. मग तू आता आणि कसा कुठे राहतोस पुण्यात? मी इकडे ताथवडेमध्ये राहतो. नाही नाही कोणासोबत? मामासोबत राहतो. ओके, फॅमिली मेंबर आहे कोणतरी हा, बघायला. family. बरोबर. घरी काय, घरी काय? गावाला वगैरे काय, शेती वगैरे काय हा, काय? शेती वगैरे शेती आहे, हम्म. चालू आहे गावाला. हा ठीक आहे. आणि हा. अजून एक मुद्दा म्हणजे ऑर्फनचं एक वेगळं फी स्ट्रक्चर मध्ये ऍड करावं त्यांनी. ऑर्फनची जी फी आहे ती सगळ्या ऑर्फन मुलांसाठी त्यांनी केलं पाहिजे हा तसं. केलं पाहिजे तसं. हम्म. कारण की पॉलिटिक्स मध्ये एवढं काय नाही, सगळ्यांनी मिळून हा एक विचार केला पाहिजे की ऑर्फन साठी लढलं पाहिजे. बरोबर आहे. ऑर्फन साठी म्हणजे नाही आई वडील ज्या मुलांना त्यांच्यासाठी केलं हा, पाहिजे सरकारने. त्यांच्यासाठी केलं पण पाहिजे. मग ते स्कॉलरशिप मिळत नाही तुम्हाला. हा, स्कॉलरशिप ओके. मिळत तुला आली का मित्र स्कॉलरशिप? मी ऑर्फन नाहीये, हा. पण माझं ऍडमिशन स्पॉट राऊंड मध्ये झालं आणि बरं. जेव्हा स्पॉट राऊंड मध्ये झालं तेव्हा GR असा होता की ज्या मुलांचं स्पॉट राऊंड मध्ये ऍडमिशन झालं त्यांना महाडीबीटीची स्कॉलरशिप भेटणार. हम्म. आम्ही त्याच्या भरोशावर कॉलेजला ऍडमिशन घेतलं, हम्म. पण 2 महिन्यानंतर त्यांनी ते GRच कॅन्सल केला. ज्यांनी स्पॉट राऊंड मधून ऍडमिशन घेतलं त्यांना स्कॉलरशिप भेटणार नाही हम्म. असं सांगितलं. आता कॉलेज म्हणते वरचे 77,000 भरा आणि आम्ही 77,000 वाचतो म्हणून VJTI सोडून COEP ला ऍडमिशन घेतलं. हा. मग आता आम्ही करायचं काय हा प्रश्न. आधी तुम्हाला वाटलं पैसे वाचतील म्हणून हा, ऍडमिशन केली. पैसे वाचले आणि ते सांगतात पूर्ण फी भरा. हा, आता म्हणतात पूर्ण फी भरा आणि कॉलेजला बोलायला गेलो तर GR दाखवतात. हा. आणि पॉलिटिकलला तर आम्ही नाही बोलू शकत कारण एवढी हे नाही आहे. हा. पण मग आता हे आंदोलन वगैरे चालली आहेत, राजकीय पक्ष त्याच्यामध्ये हे होत आहे, तर त्याबद्दल तुझं काय मत आहे? आता गव्हर्नमेंटनी तर नाही ऐकलं, मग दुसरा ऑप्शन असतो अपोजिशन. मग जर हे ऐकत नसतील तर कोणापर्यंत तरी पोहोचावं लागेल मुद्दा. म्हणून मग जे काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत प्रयत्न करतात, जसं अगोदर आंदोलन झालं आणि यातून कळालं की विद्यार्थ्यांसाठी पण कोणीतरी आंदोलन करतंय. मग एक विद्यार्थ्यांना ज्यांची सहानुभूती आहे त्यांच्या पर्यंत आमचे प्रश्न पोहोचवण्याचा हा एक पर्याय आहे. मग ते आता राहुल गांधी तर तिकडे जाणार आहे का? हा, जाणार आहे. जाणार आहे. हा, जाणार आहे. म्हणजे पॉलिटिकल काही नाही, पण एवढंच वाटतं की सगळ्यांकडेच चला, आपला प्रश्न तरी दूर होईल. जिथं प्रश्न दूर होईल तिथं बाबा, प्रश्न होईल तिथं जायचं. जिथं काम निघेल आपलं ते जिथं महत्वाचं काम- आहे. हा, काम निघणं महत्वाचं आहे. कुठलाच कोणाकडे म्हटलं पण. तू? मी परभणीचा आहे. परभणीचं आहे. बरं 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 बरं. घरी काय शेती हा, वगैरे? घरी पप्पा शेती करतात. पप्पा शेती करतात. किती जमीन? किती 7-8 एकर आहे. 7-8 एकर आहे. काय काढलं आता तिकडे? आता इकडं सोयाबीन, ऊस, म्हणजे अर्ध्याच्या सोयाबीन. सोयाबीनला हमी भाव भेटला का तुमच्याकडे? सोयाबीनला नाही भेटला कारण सोयाबीन 4,500 काहीतरी ठरला होता. नाही, भेटलं का? त्याच्या आधीच विकला आणि आता भाव वाढला. ओके, असं झालं का? हा, आणि काही पैसे झाले नाही फार यावेळेस. नाही, लई नाही झाले. पाऊस पडला का परभणीत रे? पाऊस पडला त्याच्यात, पण सोयाबीन काढायच्या टायमाला पडला. असं झालं का? तसं झालं. मग आता फीज वडील भरतात. हा, फीस वडील वडील भरतात. भरतात. आता कॉलेजनी किती भावंड आहात तुम्ही? मी 2 जण आहे. दोघं छोटा जण. भाऊ आहे. या, तुम्ही कुठून आहात? मुंबईवरून आलास? वा वा. मुंबईतला कुठला आहेस मित्रा? मलाड. ओके, मलाडवरून आलायस. स्कॉलरशिप मिळते तिथे? स्कॉलरशिप नहीं मिलती, ऑर्फन वालों को नहीं आती, नाही अरे, ऑफर स्कॉलरशिप नाही अरे. नहीं आ रही पिछले 4-5 साल से काहीतरी नहीं आ पैसे आले असतील की नाही? काहीच नाही रहा। आले. नहीं, कुछ भी नहीं आ रहा है, काहीच नाही आले. कुछ भी नहीं आ रहा। हॉस्टेल विस्टेल बरे आहेत का? नाही, हॉस्टल का भी नहीं आ रहा है एक्चुअली, नाही आलं. हॉस्टल नहीं आ रहा। कोणत्या इयरला आहे तुम्ही? मैं सेकंड ईयर। सेकंड इयरला आहेस. बरं बरं. पण मग माझं असं म्हणणं आहे की ऑर्फनच्या स्कॉलरशिप्स असतील किंवा इथे तुम्हाला कॅटेगरीनुसार अलॉट झालेले असतील, यातले कोणतेच पैसे डिपॉझिट झाले असं म्हणणं आहे? नहीं, स्कॉलरशिप कोई भी नहीं मिली मुझे। काहीच नाही मिळालं सगळ्यामध्ये. नहीं, ओके 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 ओके. आणि प्रॉपर कुठला आहेस?
मुंबई से मुंबईतच काय हाँ. ओके. तर ही सगळी आता सध्याची परिस्थिती. मुद्दाहून मला सांगायचं होतं. म्हटलं 2-3 गोष्टी आता एकमेकांना समांतर चालल्यात. एक म्हणजे शिक्षणाचे प्रॉब्लेम्स, ज्याच्या घेऊन तिकडे CJP, अभिजित दिटके वगैरे मंडळी राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरतायत. दुसरा त्याला चालणारा मुद्दा असा आहे, जसं ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं होतं, की राज्यातल्या काय म्हणू, देशातल्या प्रत्येक राजकीय मंडळींना आता ह्या पिढीला स्वतःकडे इनकॅश करायचं, अट्रॅक्ट करायचं, ह्याच्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. ते सत्ताधारी काही विरोधक काय सगळ्यांचं सेम आहे. मुद्दा असा आहे, ज्यावेळी पुण्यात हा कार्यक्रम भरतोय त्यावेळी पुण्यातल्या एका नामांकित कॉलेजमध्ये नक्की काय पोरांचं चाललंय, सहज निघालो होतो म्हणून म्हटलं येऊन राऊंड मारून यावं आणि नक्की बघावं काय ते. जी मुलं भेटली त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा आणि तुमच्याकडे काय असे इश्यूज असतील तर सांगा. आहे मी येतोय. मुंबई तक बघत राहा.